कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार संस्थांची, तुझ्या खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार संजयजी जगताप, बाळासाहेब शिवरकर, सेवा दलाचे प्रमुख सुभाष वारे, माजी आमदार सामाजिक मुंगे, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते, संभाजीराव बेंडे, सतीश मिश्रा, दत्ताभाऊ चव्हाण याचे काही कार्यक्रमाच्या मध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते सुदामा पाहिजे, डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, रश्मीचारसाहेब सौरभ उसके, सर्व सहकारी आणि ज्यांच्या गौरवासाठी आपण जमलो ते श्री आणि संरक्षण पवार बंधू भगिनी. एका समाजवादी कार्यकर्त्याच्या गौरवासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये समाजाचे सगळे लोक इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी एकत्र आले आणि विशेषतः महात्मा गांधींचं नेतृत्व त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक, अनेक विचाराचे लोक, पण स्वातंत्र्य हा एकमेव कार्यक्रम हे सूत्र निर्देशावर ठेवून त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाची आणि सरकारची एक प्रचंड संख्या होती. स्वातंत्र्य मिळालं पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ गांधींना वेगवेगळे सुद्धा तो पृथ्वीमध्ये आला का या संबंधीची चर्चा सुरू आहे. आणि त्या चर्चेमध्ये एक वर्ग असा होता की ज्या रस्त्याने आता देशाचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू असतील, त्यांचे सहकारी असतील, ते जाऊ इच्छितात तो देशाच्या गरीब माणसाचा गरीब विचार प्रश्न सोडायला उपयुक्त नाही आणि त्यासाठी वेगळ्या रस्त्यावर जावं ही भूमिका अनेकांनी घेतली. त्याच्यामध्ये डॉक्टर राममनोहर यांना विचार करावा लागेल, मोदी हिरव्यांचा विचार करावा लागेल, अच्युतराव खतरदारांचा विचार करावा लागेल, त्याच्यामध्ये कस्तुरी ठाकूर असतील किंवा राजेश्वर नास्के असतील, या सगळ्यांना वेगळ्या रस्त्याने जाऊन पर्याय हा लोकांच्या सोबत ठेवला पाहिजे हे सूत्र त्यांच्या मनात. कालच मी वेंगुर्ल्याला आणि वेंगुर्ल्याला राजेश्वर नास्के यांच्या नावाने एक संस्था चालवतात, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो आणि तिथे गेल्याच्या दिवसात त्या सभागृहामध्ये समाजवादी नेतृत्वाच्या अनेक व्यक्तींचे फोटो ठेवले होते आणि त्या प्रत्येकाचे योगदान याच्यामध्ये काय हे त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. आज महाराष्ट्रामध्ये एक कोणती चळवळ या विचाराच्या लोकांनी उभी समाजवादी चळवळ त्याच्यामध्ये मंजुरी दिली आहे, पण मंजूर झाल्याच्या नंतर मूळ विचाराचा गाभा हा पुरुष शोधला आहे आणि त्यामध्ये मार्गदर्शन करणारे यशवंत जोशी असतील, नंतरच्या काळामध्ये त्यांचे सरकारी नानासाहेब गोरे असतील किंवा त्यांना साथ देणारे मजूर दंडोसे आणि बाकीचे सरकारी असतील, या सगळ्यांनी हे संघटन विचारावर आधारित उभा करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून समाजवादी विचार, समाजवादी संघटन, समाजवादी चळवळ
ही मला समजली वाटते. आणि या सर्व संघटनेचं वैशिष्ट्य हे होतं की अनेक ठिकाणी कशाची अपेक्षा न करता, जाहिरातबाजी न करता, त्या विचारानं काम करणं, तेवढं सुसंस्कृत अखंड काम करण्याची वेळ काही लोकांनी घेतलेली. आणि त्या मालिकेमध्ये रावसाहेब हे बसतात. त्या मालिकेमध्ये रावसाहेब हा जो विषयाचा विचार असेल, अनेकांचा विचार असेल, तो पृथ्वीमध्ये आणण्यासाठी कष्ट करणारे म्हणून त्यांचा परिचय हा सर्व साकार करत होता. पुणे जिल्ह्याचा सिरीज विचार करायचा झाला तर ही समाजवादी चळवळ आणि विचार, त्या विचाराचं नेतृत्व याची सगळ्यात जास्त संख्या ही पुरंदरचा असते. इथून त्याच्यामध्ये लोक जास्त राहतात आणि याच्यातून एक प्रकारची ही चळवळ इथं उभी आहे. राष्ट्रसेवा दलाचं काम असेल, अन्य काम असतील, त्यामधून नव्या पिढीवर चांगले संस्कार कसे देत आहेत, सर्व धर्माच्या संबंधी आस्था कशी निर्माण करता येईल, जात धर्म याच्यातून कशुता कशी घालवता येईल, ही विचारधारा नव्या पिढीमध्ये रुजवण्याचं मोलाचं काम राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी चळवळीने या देशाच्या राज्यात आणि या भागात केलं असं म्हणजे अतिशय होणार आहे. आणि ते होऊ शकतं आणि त्याचं मुख्य कारण रावसाहेबांच्यासारखे अनेक सर्वस्व वाहून घेतले, कशाची अपेक्षा असते, यश अभय जय किंवा महाराजे याची कधी चिंता न बाळगणारे अनेक लोक आज त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यामुळे हा विचार कुठं ना कुठं तिकडं अशा विचारानं कामकाज या ठिकाणी होतं. आज याची आवश्यकता, आज देशात एका अडचणीचं चाललेलं आहे. गेले 2 दिवस आपण पहिलगामच्या संबंधीचं वाचलं. अशी त्यांनी हल्ले केले, निष्काम लोकांचं बळी गेलं, ते काही घडलं की देशाला एक प्रकारचा धक्का होता. हा कुठल्या जाती धर्मावर धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता. भारतवासियांच्या हातात आणि भारतवासियांच्या हातात ज्यावेळेला होतो त्याला देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये वसंतचा असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला वसंतचा नाही. आम्हाला लोकांना विचारले काय भूमिका घ्यायची, असा भूमिका एकच, देश एकच आहे आणि देश एकत्र राहून त्या सगळ्या गोष्टींना विचार करतात. वंशाचा असतील, सुखा असतील ते नंतर काढूया. काल परवा केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेचं राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून सोफिया तयार झाली. त्या बैठकीमध्ये ठीक चर्चा झाली, ते आहेच चर्चा. आणि मला एका गोष्टीचं समाधान असते की नेतृत्व करणारे जे लोक त्या ठिकाणी होते, देशाचे संरक्षणाचे असतील, देशाचे गृहमंत्री असतील, त्यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठं तरी आमच्याकडून कंसाचा आली. ती कंसाचा आली ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कंसाच्यावर आज चर्चा नाही. आज चर्चा की ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण हे कसं करता येईल. मला माझ्या पृथ्वीमध्ये अनेक सरकारी आहेत ते सगळ्यांना मी फोन केले, हिंदूंना केले. त्या ठिकाणी विजय धैर्य म्हणून माझे स्नेह, त्यांचे वडील इंदिरा गांधींचे सरकारी होते, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते देशाचे, अनेक तत्व
आणि काश्मीरच्या संबंधी अतिशय आस्था आणि आग्रह असलेले त्यांना मी फोन केला. त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्याबरोबर. त्यांनी मला एकच सांगितलं की इतक्या वर्ष आम्ही काश्मीरमध्ये लोकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले. समाधान एका गोष्टीचं आहे की काश्मीरमधले लोक या हल्ल्याच्या नंतर एका वेगळ्या विचारात गेले. त्यांना ही गोष्ट अजिबात पसरली. आणि दुसऱ्या दिवशी सवन काश्मीर रॅलीमध्ये हजारोच्या संख्येनं काश्मीरमधले लोक ते हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत, 80% मुस्लिम असतील तरी ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या दहशतवादाचा विरोध केला, निषेध केला आणि आम्ही एकत्र ही भूमिका केली. राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला त्यांच्याशी चर्चा झाली, सोफिया वगैरे. त्यांनी हे सांगितलं काय वर्षाची किंमत देऊ पण आम्ही इतकी एकी सुधून देणार आहे. किंवा लोकांना फार माहीत असेल, मी फार कधी सांगत नाही, तर उमर अब्दुल्लाचे वडील माझे मित्र अजून आणि एक वेळेला काश्मीरमध्ये अतिशय वाईट स्थिती, मुलाबाळाच्या शाळा बंद झाल्या. त्यावेळेला उमर अब्दुल्ला शिकत होते. एक दिवशी फारूक अब्दुल्लाने मला कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं की सर मेरे बच्चे जो पढ़ाई का सवाल है आपके पास मिलता. आणि सोफिया आणि उमर एकत्र माझ्या घरी राहून तिचं शिक्षण त्यांनी पुरं केलं. त्याला माहिती मुंबईमध्ये उमर अब्दुल्लाचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझ्या घरी झालं आणि ते त्या ठिकाणी राहिले. त्यामुळं एक कौटुंबिक संबंध आणि त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर उमर तिचं मुख्यमंत्री अतिशय अस्वस्थ होतं. तिने एकच सांगितलं की काश्मीर आणि काश्मीरमधला प्रत्येक भारताच्या संबंधी कधी तरतूद करायची या विचाराचा. काही लोक चुकीचा विचार घेऊन काम करतात, काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात, काही लोक शेजारच्या देशातून जी चुकीची शिकवण दिली जाते त्या रस्त्याने जाऊ इच्छितात. पण बहुसंख्य समाज ही गोष्टाची काही मान्य करत नाही, त्याला मंजूर नाही. आम्हाला एकच हवं पाहिजे, आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्र होईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा दृष्टिकोन आज तिथे मुख्यमंत्री घेतात, तो तिथली जनता घेते, ही आपल्या सगळ्याच्या बाजूला अत्यंत जमीची बाजू आहे. आणि म्हणून काही लोक त्याला धार्मिक विचारी स्वरूप हा निर्णय संपन्न करतात. हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत नुकसान करणार आहे त्यांच्या रस्त्याच्या सरकारवर आणि महाराष्ट्राचं बघितलं तर या पुरोगामी विचाराला, राष्ट्रीय एकतेच्या विचाराला पाठिंबा देण्याचं काम समाजाने केलं, सेवादारी सर्वच केलं, त्यांनी उभं आयुष्य केलं. आणि असं काम करणाऱ्या एका सरकारच्या संबंधी आज आपण या ठिकाणी एकत्रित होतो, ही आनंदाची गोष्ट आहे. तर इथून जाताना एकच मला निर्णय घेऊ, काय अत्यंत झालं तर देशाचं ऐक्य याच्यात तरतूद नाही, नाही, राजकीय मतभेद असतील, निवडणुका असतील, त्या काय करायचे ते बघू. आज हिंदुस्थान हा एक आहे आणि इथं जातपात धर्म याचा विचार आणि याची मांडणी कुणी करत असतील तर आम्ही त्याच्याबरोबर नाही, ही स्वच्छ भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्याच पद्धतीनं आपला हा निर्धार असला पाहिजे.
व्यवसाय आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या सगळ्या सहकार्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. तुम्ही काम करता करत राहणार. आम्हा सगळ्यांची साथ ही तुम्हाला कायम राहील. कारण तुमचं काम हे समाजाच्या हितासाठी आहे आणि त्या हिताच्या संदर्भात चालून जाईल हे सुचत आणि सुरणार नाही एवढंच